रुंपा म्हातारा बाप घरी हो, म्हातारी माय घरी आहे, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे, लहान लहान निष्पाप लेकराची मुरडे. म्हणून दारू पिऊ नका, व्यसन करू नका. या जोगदंड परिवाराने कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. जीवन जगत असताना निर्व्यसनी जीवन जगा एवढा समाज कीर्तना करता बसलाय. सगळ्यांना माझी विनंती हात जोडून, दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. आणि दारूने बरं का या शरीराचं मातेर होतं काका. म्हणून दारू पिऊ नका, लिव्हर खराब होतं. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी तळमळीने सांगतो, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिऊंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरिनाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू पिऊ नका. आज दादांच्या तिरवीच्या निमित्ताने मी सगळ्यांना तळमळीनं पोटतिडकीनं विनंती करतो, निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारा बाप घरी हो, म्हातारी माय घरी आहे, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे, लहान लहान निष्पाप लेकराची मुरडे. म्हणून दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारूच्या बाटलीला हात लावण्याच्या आधी थोडं पाठीमागं फिरून पहा. आपला प्रपंच, लहान लहान लेकर आहेत म्हणतात पप्पा बाजाराला गेले, पप्पा खाऊ घेऊन येतील, सारखे तुमच्या गाडीकडे वाट पाहून टक लावून पाहतात. म्हणून माझी विनंती आहे, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारू गांजा मत पिवारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. दारू सोडा आणि संसार जोडा. एक वाक्य बोलतो बरं का माऊली दादा देवा. दारू प्यायला, व्यसन करायला हिम्मत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं, तुमच्या पैशाची पितो का म्हणतील. मला ऐक वाटलं तर ऐका, नाही तर इतरांना ऐकून द्या. बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू गेले दादा, टिकली गेली का नवरा दारुडा निघाला, ड्रिंक करून गाडी चालवली, ऍक्सिडेंट झालं, मरून गेला, लिव्हर खराब झालं, मरून गेला. म्हणून बरेच माणसं ड्रिंक करून गाड्या चालवतात. हवेना मी पाहतो, माझा तर रोजचा प्रवास आहे. रोज 800, 900, 1000 किलोमीटरचा लांब लांब मी कीर्तन करता धावपळ करतोय, रोज पाहतोय दादा. ड्रिंक करून गाड्या चालू नका, व्यसन करू नका. आपल्या महाराष्ट्राचा सर्वे केला तर एवढी भयावह परिस्थिती आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, एवढी भयावह परिस्थिती. महाराज आज 9वी, 10वी, 11वी, 12वीची मुलं दारू प्यायले, व्यसन करले. म्हणून आज हीच गादी आहे तुम्हाला काहीतरी तळमळीनं पोटतिडकीने सांगायची. म्हणून कीर्तन भरपूर ऐकले, आवर्तन झाले, परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. म्हणून मी पोटतिडकीने सांगतो, दारू पिऊ नका. लई दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल मंडळी. म्हणून दारू पिऊ नका. 2 जन्म देणाऱ्या आईबापाची सेवा करा. दररोज तळमळीने सांगतो, ऐका, आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे. दादा ज्याला हात नाही त्याला विचारू हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात नाही जाऊन द्या, आणि ज्याच्या जीवनात नाही ईश्वरा समान बाप जाऊन द्या, त्यांना विचारा आई बापाची किंमत काय. ज्यांचा ज्यांचा बाप ह्या जगात नाही, ज्यांची ज्यांची आई या जगात नाही, ते ढसढसा रडल्याशिवाय राहणार नाही. आई वडील लय प्रेम करतात. आई काय असते सांगू का, माय तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी येईल, ऊर भरून येईल, कंठ दाटून येईल. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई माहेचा उभारा, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन होत तिला आई म्हणतात. लय प्रेम करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी ला बावीन प्रीती. इथं बसलेली माय आहे ना, त्या आईला एकच वाटतं की माझ्या लेकराचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, माझ्या मुलाचं. प्रत्येक आईची इच्छा असते हो दादा. किती प्रेम करते, तिच्या पोटात
कुठला मळ नसतो बरं का लेकरा बाळाविषयी. लय प्रेम करते. 2 मुलं असेल, दोन्ही मुलावर सारखंच प्रेम करत असते. किती प्रेम करते, 1 लाखात वाक्य सांगतो मंडळी तुम्हाला तळमळीना. डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वाटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात. लय प्रेम करते आई. माहिती तुम्ही सगळ्या रडाल. आई किती प्रेम करते यांना विचारा. पांढरी केस झाले, म्हातारी झाली, 60-65 वर्षाची आई आहे. आजी झाली थकली, सुरकुत्या वळल्या, गालाच्या काचड्या झाल्या, हातामध्ये काठी आहे आणि बंगल्याच्या समोर बसलेली आहे. तिची मुलगी तिला भेटायला येऊन द्या. 30-35-40 वर्षाची मुलगी, ती माहेरातली माय त्या मुलीची पिशवी कधी रिकामी देत नाही. देते माय? नाही देत. त्या पिशवीमध्ये लोणचं टाकेल. ए बाई, डब्यामध्ये लोणचं आहेत, घेऊन जाय, तुझे लेकर बाळ खातील. ए बाई, या पापड्या आहेत, हा कुरड्या आहेत, घेऊन जाय, तुझे लेकर बाळ खातील. कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही, पण भाजीपाला सुद्धा मुलीच्या पिशवीत आई देते. ए बाई, या डब्यामध्ये तूप आहे, घेऊन जाय, तुझे लेकर बाळ खातील. लय प्रेम करते. महिला मंडळी, तुमच्या डोळ्यात पाणी येईल, ओर भरून येईल, कंठ दाटून जाईल. ऐका, माहेरातली माय भरू द्या आणि माहेरातला बाप भरू द्या. माहेरातली माय गेली ना, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही माय.